नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू. आज आपण कैरीचे पने बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 कैऱ्या घेतल्या आहेत. कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. आता मी इथे छोटंसं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी कैऱ्या ठेवणार आहे. इथे मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ह्या कैऱ्या कुकरमध्ये बॉईल करून घ्यायच्या आहेत. इथे मी कुकरला झाकण लावून घेते आणि फक्त 2 शिट्या करून घेणार आहे. आता इथे कुकर थंड झाला आहे. कैऱ्या काढून घेते. कैऱ्या आपल्या अशा बॉईल झाल्या आहेत. आता आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत. कैरी अजून गरम आहे, त्याच्यामुळे हाताला चटके लागत आहेत. आता मी एक कैरी सोलून घेतली आहे. अशाच प्रकारे आपली दुसरी कैरी सुद्धा मी सोलून घेते. आता आपल्या दोन्ही कैऱ्या सोलून झाल्या आहेत. ते वरचं असं काढून घ्यायचं आपल्याला. काम करते. आता मी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते. आता मी याची चांगलीशी पेस्ट करून घेणार आहे. आता मी जी पेस्ट केले ते याच्यामध्ये काढून घेते. आता मी याच्यामध्ये गूळ घेतला आहे. गूळ हा किसून घेतलेला आहे. आता आपल्याला हे चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ चांगला या कैरीमध्ये वितळला पाहिजे, असं मिक्स करायचं आपल्याला. मी आता हे चांगलं असं मिक्स करून घेते. आता मी याच्यामध्ये वेलची पावडर घातली आहे. पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता आपला हा गूळ पूर्णपणे वितळला आहे याच्यामध्ये. छान असा एकदम मऊ आणि सॉफ्ट असा आपला हा पल्प तयार झाला आहे. आता मी एका वाटीमध्ये हे काढून घेते. तर मी या वाटीमध्ये काढून घेते.
पूर्ण असा मी हा पल्प वाटीमध्ये काढून घेतला आहे. आता आपल्याला पन्ह तयार करायचं आहे. त्यासाठी मी इथे 2 चमचे कैरीचा पल्प घेते आहे. आता आपल्या ह्याच्यामध्ये बर्फ घालायचा आहे. पुदिन्याचे पानं घातले 2 आणि पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यावरती आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं हे पन्ह तयार झालं आहे मस्त असं थंडगार. मस्त असं आपलं कैरीचं पन्ह तयार झालं आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.